नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले त्या आणि तर सकाळ सकाळच पाण्यासाठी चूल पिटली. पाऊस पडला आणि लाईट नाही आली की सगळीकडेच बघायला मिळते आजकाल चूल पेटवलेली, नाहीतर मग लाईटवरच तापतं पाणी. आता चालू आहे कोरोना पाणी तापून द्यायला. नंबर लावून बसले ते कोण कधी करायचं. चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. बाय. किचनमध्ये येऊन आता स्वयंपाकाला सुरुवात केली. पातळ भाजी, आज बटाट्याची भाजी करायची. सगळं परतून घेतलं. आता गरम केलेलं पाणी टाकते. आणि मुलांच्या डब्यासाठी आणि सगळ्यांसाठीच सुकी भाजी, टोमॅटोची चटणी करायची. टमाटर चिरून घेतलाय, अजून थोडंसं चिरायचं आहे, चिरायला चालू आहे. टमाटा चिरून, कांदा चिरून घेते आणि टमाटरची चटणी पण करून घेते. कांदा पण चिरून घेतलाय. चला आता टमाटरची चटणी करून घेते. कढईत तेल ठेवलं गरम व्हायला. टमाटर तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी, जिरे, लसूण, आता कांदा टाकते भाजायला. आता कांदा चांगला भाजून द्यायचा आहे. कांदा चांगला भाजला की त्याच्यानंतर मग सुरुवात थोडी भाजीला. कांदा चांगला भाजलेला. आता त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेते. सगळं टमाटर टाकले. आता थोड्या वेळ टमाटर पण चांगलं शिजवून घेते. मीठ टाकले. आता काळा तिखट टाकते. व्यवस्थित हलवून घेते. एकदा तिखट टाकून चांगलं हलवले. आता शेंगदाण्याचं कूट टाकते आणि परत एकदा मिसळून घेते सगळं. आणि झाली आपली टमाटर चटणी तयार. सध्या कोथिंबीरच लई अवघड चालले. रानात पण कोथिंबीर नाही आणि भाजीपाला आणायला पण कोणी गेलं नाही गावात, त्यामुळे कोथिंबीरच नाही. चला, मस्त अशी टमाट्याची चटणी तर तयार झाली. कणिक पण मळून घेतली. आता चपात्या करायला घेते. इकडं माझ्या गरम गरम चपात्या करायला चालू होत्या आणि पोरं पण जेवते. ते एक कशा झाले ते भाज्या बटाट्याची छान झाले ते का. चपात्या करून झाले सगळे आणि इथं फोडणीचा भात केलाय. चला, सगळा स्वयंपाक झालाय. जेवण करायची ते आता. 10:30 वाजले त्या आणि जेवण करून घरातलं सगळं काम आवरले. आता निघाले माळावर. काकडी तोडायची आज आणि 4-5 दिवस मंदिर बंद होतं. आज पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा. प्रसन्न वाटते. आज मंदिर उघडले, आरती वगैरे झाली सकाळची. चला आता जाऊ माळावर. आलो आता काकडीपाशी. चला आता सुरुवात करू काकडी तोडायला. इकडच्याकडनं सुरुवात केली. आज काय ठेवायचं नाही, काकडी सगळी तोडायची.
दुपारची 1 वाजली आणि दुसऱ्या पाती पण लागत आल्या त्या 2-2, 3-3 आकडे राहिली ती. काकडी निवडून पण टाकलेली. चांगल्या काकडीचा ढिगारा केला. इकडं मोठ्या काढल्या त्या, इकडं वाकड्या ती काढले ते. काकडीतनं पण 3 नमुने निघते ते बाजूला, चांगली मोठी वाकडी खिडकी. चला आता तेवढी 2-2 आकडे राहिली तोडून घेऊ आणि तिसऱ्या पातीला सुरुवात करू मग. तर आता इकडं काकडीची पॅकिंग चालू आहे. वजन करून बांधाय चालू आहे. त्या थोड्या वेळात लगेच गाडी येणार आहे न्यायला. आणि आपल्या इकडं आता 3 बोध आणि कालचं राहिलेलं अर्ध अशा 1.5 पाती येते अजून. आम्ही 3 जणी तोडतोय, मी, रेश्मा आणि ताई. आत्याचं भाऊजीचं निवडून पॅकिंग करायचं चालू आहे. 4 वाजले त्या आणि आता शेवटच्या पातीला लागलोय. आता ही कालच्या पाती आहे त्या अर्ध्या आहेत त्या. एवढ्या 3 अर्ध्या पाती झाल्या की झालेच काकडी तोडून. तरी नाही म्हणता 5 वाजतेल्या काकडी तोडून झाली. आणि आता काकडी भरून पण झाली भरपूर. आता तोडलेली थोडी राहिली निवडायची, तेवढून निवडून बॅगा भरू. काकडीला गाडी आली आणि आणि सुरुवात केली आता काकडी गाडीत भरायला. गाडी भरून झाली आणि 930 किलो भरली आपली काकडी सगळी. 70 किलो कमी नाही, आज पण 1 टन झाली. 5:30 वाजले त्या. तो आता इथं मामाने गोरावून बांधली ती. इथं इकडं गाय रेडी, इकडं म्हैस. सगळे गोरं घेऊ आता आणि गोरं घेऊन जाऊ घरी. गोरं घरानं बांधली, म्हशी तिकडं बांधले त्या पलीकडल्या दावणीला. आणि गायला आणली इकडं. कालवड सोडले प्यायला. आता कालवड पेते तोपर्यंत शेळणला वैरण आणून टाकते. शेळणला वैरण टाकली आणून. कालवड परत सोडलं जाळीत. 6:30 वाजले ते. आणि आज काय स्वयंपाक नाही, स्वयंपाकाला सुट्टी आज, कारण पौर्णिमा आहे. आणि पौर्णिमे दिवशी आमच्या देवीपाशी आरती प्रसाद असतो. त्यामुळं आता कंटाळा आलाय. चहा करून प्यायचा आता आणि निवांत बसायचं. थोड्या वेळानं जायचं परत आरतीला. मध्ये आल्या देवासमोर दिवा लावला, अगरबत्ती लावली. आणि आता इथं शेगडीवर दूध ठेवले तापायला. आणि आता इथं चहा ठेवलाय. आणि पौर्णिमा असल्यामुळं चंद्र किती मस्त दिसतोय. साडे 8 वाजले त्या आणि आता देवीच्या मंदिरापाशी आलोय आरतीला. आता सगळेजण बसले ते प्रसाद घ्यायसाठी. इकडं महिला आणि तिकडं पटाकामध्ये पुरुष बसले. प्रसादामध्ये चपाती, भात आणि शिरा.